गाव होतं, अर्थात आता ते राहिलेलं नाही. त्याच्यानंतर हे आहे गाडगरमधलं गाव राहिलंय पण गावात मामा नाही राहिला. गाव आहे जागेवरती, हां, मामा नाही राहिला. आज तुम्हाला मी अशी जागा दाखवणार आहे, म्हणजे लोकांनी आपली राहती घरं विकून ते गेलेत, प्लस जमिनी विकून काय काय केलेलं आहे या ठिकाणी तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. जोडी कोकण म्हटलं की असं तुम्हाला डोंगराच्या कुशीमध्ये मंदिरं खूप पाहायला मिळतील. पुढं बघ तुम्ही बघतो तू चल. अशी रिसॉर्ट आपली जागा विकून आपल्यालाच कामाला ठेवलेलं आहे. आणि कोकण म्हटलं की हे वळणावळणाचे रस्ते, तुम्ही कुठेही जावा आनंद देणारे आणि सुखद आहेत. परंतु ह्या रस्त्यांवरती जर तुम्ही संयमाने चालाल तर याचा आनंद तुम्हाला नक्की भेटेल. अन्यथा अपघात या ठिकाणी नेहमीचेच आहेत. आता जर तुम्ही बघाल, जसं मी म्हटलं तुम्हाला, जागा जमिनी विकून आपल्याला आपल्या जागेमध्ये नोकर म्हणून ठेवलेलं आहे. कोकणाचं मुळशी पॅटर्न व्हायला वेळ काय लागणार नाही आहे. जर बघायला गेलात तर असंख्य हॉटेल, बंगले, आता हा एक या ठिकाणी बांधलेला आहे, हा वैयक्तिक आहे नाही, राहण्यासाठीच आहे. या बाजूला सुद्धा भरपूर चालू आहे. म्हणजे जागा आता बाहेरच्या लोकांनी, जसं आता तामसतीर्थ जे आहे, मी मगाशी म्हटलं तुम्हाला दाखवणार आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा एक अंधेरी म्हटलं मग व्यक्ती आहेत, त्यांनी तिथे स्वतःचा बोर्ड लावलेला आहे. म्हणजे अर्थात त्यांनी ती जमीन विकत घेतलेली असणार आहे. हा या बाजूला सुद्धा रस्ता खोदून आतमध्ये गेलेला आहे. अर्थात हा बागांसाठी असावा, सांगता येत नाही. आजकाल लोक आपली वडिलोपार्जित बाग सुद्धा विकत आहेत. त्याच्यामुळे या आणि आता इथे तुम्हाला समोरच दाखवतो, जो मेन पॉईंट आहे की या बाजूला रस्ता निघण्यामध्ये हॉटेल नाही आहे, खूप सारे. या बाजूचं मस्त सुंदर असं सजवलेलं मंदिर आहे. हा एक आहे, बाहेरचे व्यक्ती आहेत. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, आपल्या जमिनी राखा आणि आपल्याच गावामध्ये आपण